रघुनाथ, बलिराज सेना उपाध्यक्ष। आज बलिराज सेनेच्या माध्यमातून आम्ही लोकसभेच्या निवडणुकीची तयारी केलेली आहे। 11 लोकसभेच्या उमेदवारी आम्ही लढणार आहोत आणि या 11 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये बहुसंख्येने कुणबी आणि ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे आणि लोकांना या ठिकाणी बदल अपेक्षित आहे। आजपर्यंत सत्ताधारी पक्षाने सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याकरता बलिराज सेनेच्या माध्यमातून आम्ही या लढाईमध्ये उतरलेलो आहोत। 100% आम्हाला या ठिकाणी यश संपादन करता येईल अशी खात्री आहे। तर सर, लोकांना काय आव्हान करणार, कोकणी माणसाला काय आव्हान करणार? रिफायनरीमध्ये पण आपलं योगदान फार मोठं होतं, त्यामुळे तो प्रकल्प थांबला, रद्द झाला, त्यामुळे कोकणी जनता सदैव आपल्या सोबत आहे, काय सांगाल ते? कोकण हा संपूर्ण कोकणाकडे ह्या महाराष्ट्र सरकारचं दुर्लक्ष आहे। आज गेले अनेक वर्ष कोकणाकडे दुर्लक्ष झाल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये कोकणातली जनता स्थलांतरित झालेली आहे आणि कोकण उद्ध्वस्त झालेला आहे आणि तो कोकणाला वाचवण्याकरता बलिराज सेनेने पुढाकार घेतलेला आहे। या माध्यमातून आम्ही लोकांना न्याय देण्याचं काम करणार आहोत। आज आमचा तरुण वर्ग संपूर्ण गावं खेडं सोडून मुंबईकडे स्थलांतर झालेला आहे आणि गावखेडी ओस पडलेले आहेत आणि त्यांना पुन्हा त्या ठिकाणी वैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही हा बलिराज सेनेच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत। कोकणात आता इलेक्शन येतं आहे, लोकसभेची निवडणूक लागली आहे, बिगुल वाजलेलं आहे, आपल्या मतदारांना काय आव्हान करा, सर्वसामान्य मतदारांना काय आव्हान करा? कोकणी जनतेला आम्ही जागे करणार आहोत की आपला कोकण आहे, हा कोकण आज निसर्ग संपन्न असलेला कोकण आज तिकडे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। गेली 10-15 वर्षे मोठ्या प्रमाणामध्ये विकास असा बोंबा मारल्या जातात, पण त्या 13-14 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड झाली नाही, मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल झाली आणि संपूर्ण कोकण आज भकास झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांचं दुर्लक्ष असल्याकारणाने आम्ही बलिराज सेनेच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम आता ह्या हातात घेतलेलं आहे। धन्यवाद साहेब। थोडक्यामध्ये बलिराज सेना हा जो आम्ही राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे त्याच्यामागे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे कोकणाकडे जे दुर्लक्ष केलं जातं आहे, खास करून ज्या राजकीय सगळ्या पक्षाकडून, आणि आमचे जे कोकणाचे प्रश्न आहेत ते गेले कित्येक वर्ष शेतीचे प्रश्न असू देत किंवा आमच्या मुंबई गोवा रोडचा प्रश्न असू देत, तिकडे दुर्लक्ष केलं जातं आहे। जे राजकारणी किंवा जे आम्ही आमदार खासदार निवडून देतो ते तिकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात आणि जे प्रदूषणकारी प्रकल्प येतात, पर्यावरण विरोधी हे प्रकल्प कोकणाच्याच माथी मारले जातात। त्यासाठी आमच्या सगळ्या मंडळीकडून असा आवाज उठवला गेला की आपण एक पक्ष काढावं आणि त्याच्यामार्फत आपण सरकारला जाब विचारत राहावं, म्हणून आम्ही हा बलिराज सेना पक्ष काढला। मतदारांना काय आव्हान कराल येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत? आम्ही मतदारांना एवढंच आव्हान मतदारांना करू शकतो की आज जी होऊ घातलेली परिस्थिती आहे, कोकणची जी परिस्थिती आहे, इकडे तुम्ही जवळून बघा। इतकी वर्ष आपण त्याच मंडळीला निवडून देतो, पण ते आपल्याकडे खरोखर लक्ष देतात का? आपल्यात फक्त पोट भरतात आणि सामान्य जनतेला उपाशी मारतात। धन्यवाद। मी 48 जागा लढवायचा आमचा मानस आहे, पण आत्ता आम्ही 11 जागांचं जाहीर डिक्लेअर केलेले आहेत आणि त्याच्यातले 5 उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत। काही ज्या जागांवर 2-2, 3-3 उमेदवार इच्छुक आहेत, त्यामुळे काही चर्चा करून जो काही तिढा आहे तो सोडवून पुढच्या सगळ्या उमेदवारांचे काही दिवसात डिक्लेअर करणार आहोत। आमचा एक मानस आहे की ज्याने कोकणावर अन्याय केला आहे, ज्या गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे त्यांना त्यांची जागा दाखवायसाठीच आम्ही आता रिंगणात उतरले आहे। परत कुणबी समाज ओबीसीवर अन्याय केला आहे त्या सरकारविरोधात आमचा आज आम्ही एल्गार हे केलेलं आहे। त्यामुळे त्या सरकारला आम्ही खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही। ओबीसींची किंमत, कुलम्यांची किंमत ही त्यांना कळलं पाहिजे आणि आज आम्ही पहिला मुहूर्त रायगडमध्ये भूषण बरे यांचं नाव आम्ही घोषित केलेलं आहे, मावलमध्ये राजाराम साळवींचं आम्ही नाव घोषित केलेलं आहे। असे 5 उमेदवारांचं आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। पुढचे उमेदवार 6 उमेदवारांचं काही दिवसातच नावं घोषित केली जातील आणि पुढच्या 48 उमेदवारांसाठी आम्ही प्रयत्न आहेत आणि यातून आम्ही चांगल्या पद्धतीने आमचे सगळे लोकसभेचे उमेदवार हे लोकसभेमध्ये जातील निवडून, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना आव्हान एकच आहे, जे आता चाललेलं घाणेरडं राजकारण हा सगळा खेळ संपवायचा असेल तर बलिराज सेना हाच एक पर्याय आहे। आम्ही
शेतकऱ्यांचा पक्ष आहे, हा दलितांचा पक्ष आहे, हा पक्ष कामगार नोकरवर्ग या सगळ्यांचा पक्ष आहे आणि या पक्षात महिला आणि यांच्यासाठी आम्ही लढा दिलेला आहे आणि त्याच्यात सगळ्यात हा पक्षाने मोठा लढा दिला असेल तो आम्ही कोकणामध्ये रिफायनरीच्या विरोधात लढा दिलेला आहे आणि तो कायम राहणार. कोकण वाचवण्यासाठी आम्ही जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच आम्ही गोवा हवेसाठी जे काय आमचे जे काय आतापर्यंत त्रास झालेला आहे, गोवा हवे क्लिअर होत नाही आहे, त्यासाठी लढा आमचा असणार आहे. म्हणजे आमच्या गरिबांच्यासाठी जो काही लढा करता येईल देण्यात येईल तो प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि तो इलेक्शन आम्ही ताकदीने लढणार आहोत. ज्या काही प्रस्थापना आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठीच आम्ही उतरलेला आहोत. धन्यवाद.